मुंबईमध्ये सध्या प्रदूषण भयंकर वाढतंय आणि काही केलं आहे प्रदूषण कमी होत नाही। आपल्यासोबत खासदार वर्षाताई गायकवाड आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। ताई, गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही सुद्धा भांडताय, आयुक्तांची भेट सुद्धा घेतली, बरेच मुद्दे तुम्ही मांडले। आता जी माहिती येते त्यानुसार 61,000 जुन्या गाड्या आहेत मुंबईमध्ये, परिवहन विभागाने हा आकडा दिला आहे आणि त्याच्यामुळे प्रदूषण होत आहे। असं आहे की मुंबईच्या संदर्भामध्ये मग आयुक्त असतील किंवा मंत्री महोदय असेल यांना मी सातत्याने मागणी करते, कारण पंकजाताईंना भेटून सुद्धा आम्ही ती मागणी केलेली आहे की मुंबईच्या प्रदूषणाबाबतीमध्ये जे आहे ते आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे। कारण पूर्वी दिल्लीमध्ये आपण बघायचो की वातावरण होतं, आता तसं वातावरण मुंबईमध्ये दिसायला लागलेलं आहे। आणि जसं तुम्ही सांगताय की 61,000 वाहनं जे आहेत ती आता परिवहन विभागाचं म्हणणं आहे की ती खराब आहेत किंवा त्याच्यामुळे धुरामुळे जे आहे ते मुंबईमध्ये प्रदूषण होतं, तर त्याच्या संदर्भात नक्कीच विचार केला पण पाहिजे। पण त्याच व्यतिरिक्त मुंबईमध्ये जे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हे धुळीचे कण आहेत। जो IITBचा जो रिपोर्ट आहे किंवा जो निरीचा रिपोर्ट आहे त्याच्यानुसार 70% जे आहे ते मुंबईमध्ये प्रदूषण हे धुळीचे कण जे आता कन्स्ट्रक्शनचं काम मुंबईभरामध्ये चालू आहे त्याच्यामुळे होत आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन केलं पाहिजे। वाहनं असतील किंवा त्या ठिकाणी असलेलं काम चालू असलेलं ते काम असेल किंवा पर्यावरणासाठी असलेली म्हणजे आता गार्डन तुम्ही तोडायला लागलेले आहात, तुम्ही मँग्रोजवर हल्ला करायला लागलेले आहात, मुंबईच्या सगळ्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या, ज्या स्टॉल प्लॅन लँड होत्या, ज्या मुंबईचं सगळ्यात 70% पाणी जे एक्सेस येतं वॉटर ते शोषत होत्या, याच्यावर तुम्ही अतिक्रमण करायला लागलेले आहात। म्हणजे याचा अर्थ आपल्या मित्रांना मदत करण्यासाठी आपण सगळ्या निसर्गाशी खेळण्याचं काम करत आहेत। त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याचा एकत्रपणे जर विचार केला तर प्रदूषणावरती परिणाम होत असतो। आणि आज प्रदूषणामध्ये आपण किती पुढे गेलेलो आहोत। म्हणजे मुंबई आता मला वाटतं दुसऱ्या नंबरला आहे, जी फार वाईट परिस्थिती आहे। घराघरामध्ये लोकांना श्वसनाचे आजार होतात, लोक खोकतात, लोकांना सर्दीचा त्रास आता व्हायला लागलेला आहे। आणि हे गोष्टी ज्या आहेत त्या आता आपल्या सगळ्यांना लक्ष देण्याची आवश्यकता आहे। मुंबईकर म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे की अधिकारी असतील, मंत्री असतील, राज्य शासनाने याच्यावरती लक्ष द्यावं आणि त्वरित कारवाई करावी। नक्कीच ताई, ज्या जागा आहेत मुंबईच्या त्यावर सुद्धा काही खाजगी डेव्हलपर्सची नजर आहे अशी पण माहिती तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून बॉटॅनिकल गार्डनसाठी नेहरू नगरचा विषय मांडताय, पण कुठेही मार्गी लागताना पाहायला मिळत नाही। इथले स्थानिक आमदार बॅनर लावतात आणि सांगतायत की बॉटॅनिकल गार्डनच होणार। असं आहे की स्थानिक आमदार जे आहे ते बोलतात की बॉटॅनिकल गार्डन होणार, तर त्यांनी मोठे बॅनर्स लावतात। माझं सगळ्यात महत्त्वाचं सांगणं आहे की त्यांचे मुख्यमंत्री असताना हा मोर्चा आम्ही पहिल्यांदा काढला होता, GR रद्द का नाही झाला। आता आम्ही मंत्रिमंडळात राहिलेलो आहोत, आम्ही काम करतो आहोत, त्यांना उत्तर देता येणार नाही ह्याचं कारण मला माहिती आहे, पण मी उत्तर देऊ शकते। मुख्यमंत्री तुमचे होते एकनाथ शिंदे साहेब, आणि ज्यांनी GR काढला ते दुग्ध विकास खात्याचे मंत्री होते राधाकृष्ण विखे पाटीलजी। दुग्ध विकास खात्याची ती जमीन आहे, राज्य सरकारची ती जमीन आहे। दुग्ध विकास खात्याच्या मंत्र्यांनी काढलेल्या GRला मुख्यमंत्री श्रेय देऊ शकत नाहीत का? मग का नाही श्रेय दिला? का श्रेय दिला नाही? कारण ती जमीन अडाणीला देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या फाईट फॉरवर्ड म्हणजे त्यांच्या काइंड इन्फॉर्मेशन कदाचित त्यांना माहिती नसेल ती धारावी पुनर्वसनासाठी देण्यात येते। मग ते कसे म्हणतात की आम्ही त्या ठिकाणी गार्डन बांधू, आम्ही त्या ठिकाणी असलेल्या हॉस्पिटलचं त्या ठिकाणी नूतनीकरण करू। एक तर तो GR रद्द करावा लागेल, त्या ठिकाणी असलेल्या सगळ्या गोष्टींना जे आहे ते लगेच मुख्यमंत्र्यांकडून पण जावं, त्यांनी त्यांच्याच पक्षाशी संगतीत असलेले मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब, जावं त्यांना भेटावं, त्या ठिकाणी त्या GRवरती स्टे आणावं आणि लिखित आणावं। असं आहे की मंत्रिमंडळ असेल किंवा सरकार असेल किंवा सर्वसाधारणपणे जी यंत्रणा काम करते ती GR आणि त्या ठिकाणी असलेल्या कागदपत्रावर काम करते। आमदार काय बोलते ह्याच्यावर काम करत नाही। त्यामुळे आमदार किती जरी बोलत असले तरी आमदार करू शकतात का रद्द? मग मोजणी का गेली? मग आतल्या हाडाची कत्तल का झाली? आम्ही तर व्हिडिओ टाकतोय, आम्ही तर जबाबदारीने बोलतोय। आणावं एखादं GR रद्द केल्याचं पत्र, सांगावं की हे गार्डन बॉटनिकल गार्डन होणार आहेत, लिखित पत्र आणावं शासनाचं, आम्ही मान्य करू। आमदार असं आहे की अदानींसमोर एकनाथ शिंदेचं काय चालणार? देशाचे पंतप्रधानचे ते मित्र आहेत। एक दिवस संडेला बोलवलं आणि दुसऱ्या दिवशी आमचा GR निघाला, TDR पॉलिसी निघाली। त्यामुळे आम्हाला माहिती आहे की एक्झॅक्टली काय कुठे होतं। मोठ्या मोठ्या गप्पा हाणू नयेत, बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवावं, वर्तनातून दाखवावं, GR आणून दाखवावा। कुर्लाकर म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करू, पण जोपर्यंत कुर्लाकरांची जमीन कुर्लाकरांना मिळणार नाही तोपर्यंत लढा देण्याचं काम करू। बघा माझ्या पायाला आजही पट्टी आहे, त्या दिवशी लागलेली, मला किती लागलं ते मला माहिती आहे, पण ती लढाई का लढण्याचं मी काम केलं? कारण त्या लढाईमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती की लोकांच्या जमिनी मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी जे आहे ते देण्याचं काम चाललेलं आहे। मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांना आता मी बघितलं परवा आमचं एक आंदोलन झालं, त्याच्यानंतर पण ते पण शताब्दी हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये झालं, त्याच्या मागे आता मोठी इमारत बांधतात, ते सुद्धा मोठ्या व्यवसायाला त्याची गोष्टी चाललेल्या आहेत। अरे तुम्ही गव्हर्नमेंटच्या जे असलेल्या आरोग्य व्यवस्थापन आहे तुम्ही बांधता, महानगरपालिका बांधते आणि तुम्ही प्रायव्हेट माणसांना देता। मधल्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की सायनमध्ये ते चतुर्थ कर्मचारी आणि तृतीय आणि चतुर्थ कर्मचाऱ्यांची जी घरं होती ती तोडून पूर्ण जमीन लोढांना दिली।
आता लोढाच जर ठरवणार असतील आणि अदानीच मुंबई ठरवणार असतील, अदानींना ते जमीन किती आहे मी सातत्याने बोलते. आता तर मला वाटतं नवीन एअरपोर्टपासून जुन्या एअरपोर्टपर्यंत लाईन जाणार आहे, ती पण त्यांनाच देण्याचं काम चाललेलं आहे. म्हणजे बांद्र्यामधल्या भारतनगर असेल किंवा गव्हर्नमेंट कॉलनी असेल, काय चाललं आहे हे? म्हणजे पूर्णपणे मुंबई विकण्याचं काम चालू आहे. आणि आमदार बोलतात पण ते आणून लिहून लिखत आणत नाहीत. त्यांच्या सरकारमध्ये त्यांचं पण चालत नाही. मंत्री मुख्यमंत्र्याचं ऐकत नाही, असं आहे का? म्हणजे मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला केळाची टोपली दाखवली. नक्कीच ताई, कुठेतरी कोंडी होते आणि भाजप शिवसेनेमध्ये आतल्या आतच धुमसते असं समजावं. कारण आज सामनातून पण संजय राऊत यांनी ताशेरे ओढलेत. मुख्यमंत्र्यांची फसवणूक झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री होणार असं सांगण्यात आलं होतं, पण ते होऊ शकलं नाही आणि त्यामुळे ते व्यथित आहेत, समाधी अवस्थेमध्ये गेलेत असं सुद्धा म्हणतात. आणि ही माहिती शिवसेनेच्याच एका आमदारानं त्यांना विमानामध्ये दिली असं ते म्हणतात. नाही बघा, असं आहे की त्यांना वचन दिलं असेल म्हणूनच ते त्या तऱ्हेने काम करत होते किंवा दाखवत होते किंवा असेल. पण एक्झॅक्टली त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं हे आपण तिथे म्हणतो, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये कमेंट नाही करू शकत. पण सर्वसाधारण मी जी गोष्टी बोलते ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कागदावरच्या गोष्टी आहेत आणि ज्या गोष्टी लोकांच्या समोर आल्या. म्हणजे आता देवणाची जमीन देण्याबाबत सुद्धा निर्णय झालेला आहे. तुम्हाला ते पेपरात आले, 7 वर्ष तिथला कचरा उचलायला लागला नाही, कारण एवढा कचरा त्या ठिकाणी आहे. म्हणजे गरीब माणसांसाठी असल्या जमिनी शोधायच्या. तुम्ही जे प्रश्न विचारताय तुम्हाला राजकीय प्रश्न विचारताय की संजय राऊत साहेबांच्या लिखात काढलेले आहे, हे सर्वांना माहिती आहे. म्हणजे तुम्ही जर बघाल तर महाराष्ट्रामधल्या जनतेला चांगल्या तऱ्हेने माहिती की कोणाला प्रॉमिस झालं होतं, काय झालं होतं, त्यांचे काय. पण आता भाजपाचं जे राजकारण आहे ते समजण्यापलीकडचं राजकारण आहे. त्यांची अशी प्रतिमा पण होत चालली, वापरा आणि सोडून द्या. त्यामुळे त्यांची ती प्रतिमा आहेच, त्यात त्याचं काय वाटण्याचं हे नाही. आणि एकनाथ शिंदेजींनी पण काही असं फार हे नाही ना, त्यांनी पण कोणाशी तरी गद्दारी केली, कोणाला तरी सोडलं, पक्ष तोडला आणि जाऊन त्यांना सामील झाले. त्यामुळे ते पण काय असं नाही आहे की फारच म्हणजे हे झालेले आहेत. त्यामुळे पॉलिटिक्समध्ये पहिल्यांदा मी असं बघितलं की तोडा फोडा आणि राज्य करा आणि वापरा आणि मग सोडून द्या. पण आता मग स्टेटमेंट पण तसे येत आहेत. कारण नांदेडमध्ये काँग्रेसमधूनच भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण म्हणतात की महानगरपालिका आम्ही स्वबळावर लढू. याला काउंटर म्हणून शिवसेनेचे आमदार म्हणत आहेत की त्यांची जर तयारी आहे तर आमची सुद्धा तशी तयारी असू शकते. हेमंत पाटलांनी टीका केली आहे. बालाजी किणीकर तर म्हणतात की अशोक चव्हाण यांनी आमच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी काम केलं. नाही, तो त्यांचा आपापसा मधला समस्या आहे, त्याच्यावर मी बोलणार नाही. पण सर्वसाधारणपणे आता मी जसं बघते, मी जसं तुम्हाला सुरुवातीला बोलले की जे आपण करतो कर्म म्हणजे काय असं शेवटी हेच असतं. जे आपण करतो त्याची फळं आपल्याला भोगावीच लागतात. चक्र असतं, ते फिरून वापस येतं. बीड हत्याकांडा संदर्भामध्ये अजून एक आरोपी फरार आहे आणि ज्या पद्धतीनं सगळे घटनाक्रम आपण पाहिला तर आता धनंजय मुंडे यांची सुद्धा राजीनाम्याची मागणी होते. बरेचसे महंत आहेत, त्यांना वाचवण्याचा पण प्रयत्न करत आहेत. असं आहे की समाजकारण आणि धार्मिक क्षेत्र वेगळं आहे आणि राजकारण वेगळं आहे. आणि मला वाटतं ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मर्डर हा राजकारणातून होत असतो किंवा काही गोष्टीतून होत असतो तेव्हा त्याची पूर्ण चौकशी होणं आवश्यक आहे. आमच्या सगळ्यांचंच मत आहे, म्हणजे प्रत्येक जनतेपासून सगळ्यांची मतं अशी आहेत की ज्यांनी या प्रकरणामध्ये ज्यांनी गुन्हेगार आहेत त्यांना त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे. सुरुवातीपासून आम्ही ती भूमिका मांडते. म्हणूनच आम्ही संसदेमध्ये तुम्ही बघितलं असेल पहिला विषय आम्ही मांडला, ह्याच्यावर आम्ही आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये आदरणीय प्रियंका गांधीजीसुद्धा आमच्याबरोबर सामील झाल्या होत्या आणि आम्ही त्याच्यानंतर मग संसदेमध्ये आवाज ज्यावेळी उचलला त्यावेळी उभं राहिलो. गृहमंत्र्यांना गेले, केंद्रीय मंत्र्यांना त्यावेळी त्यांच्याबरोबर होतो. ते स्थानिक खासदार सातत्याने हा प्रश्न मांडत होते आणि आमचं सर्वांचं एक मत झालेलं आहे की परभणीच्या घटनेला सुद्धा ज्या तऱ्हेने न्याय मिळाला पाहिजे दुर्दैवाने तो न्याय मिळाला नाही. बीडच्या घटनेमधले काही आरोपी फरार होते, आता ते काही पकडले गेले, नंतर त्यांच्यावरती मोका लावला नव्हता, काहींच्यावरती 302चा गुन्हा दाखल नव्हता केला गेला, शेवटी कोर्टाला इंटरव्ह्यू करावं लागलं. म्हणजे महाराष्ट्राची कुठे ना कुठे ही जी पार्श्वभूमी होती की पूर्वी महाराष्ट्र म्हटलं की एक असं राज्य बघितलं जायचं ते कायदा सुव्यवस्था आहे. दुर्दैवाने आज कायदा सुव्यवस्था ढासळली आहे की काय हा महत्त्वाचा प्रश्न होतो आहे. आता लोक चर्चा करतात बिहार वाईट की उत्तर प्रदेश वाईट की महाराष्ट्र वाईट. कारण महाराष्ट्रामध्ये कधीच असं नव्हतं की राजकीय वरद हस्त असलेली मंडळांच्या माध्यमातून अशा क्राईम्सला मदत केली जायची. राजकारण वेगळं चालायचं आणि पोलीस यंत्रणा वेगळी चालायची. दुर्दैवाने आता पोलिसांचं स्वातंत्र्य संपलेलं आहे, राजकीय व्यक्तींचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप वाढलेला आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या प्रश्नांना उत्तर द्यायची नसेल तर आपल्याकडे नितेश राणे साहेब आहेतच. ते एका वेगळ्या प्रश्नाला हात घालतात, ते सातत्याने धर्माबद्दल जातीबद्दल बोलतात आणि त्यामुळे हे प्रश्नावर चर्चाच होत नाही. आज परभणीमधल्या युवकाला सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालेला नाही आहे, त्याचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. तो कुठं झालेला सगळ्या जगाला माहिती आहे. लोक रस्त्याने चालत येतात, अपेक्षा कशाचे करतात, न्यायाचे करतात. आपल्याला स्वतःला माहिती आहे की देशमुखांसाठी सुद्धा आम्हाला किती लढावी लागली. शेवटी तिथल्या लोकांनी आंदोलन केली, पक्षामधल्या स्थानिक सत्ताधारी पक्षातल्या आमदारांनी आंदोलन केली, तेव्हा जाऊन त्याला न्याय मिळाला. त्यामुळे कुठे ना कुठे ही न्यायव्यवस्थेवर जी प्रश्नचिन्ह निर्माण झाली त्याला भाजपा जबाबदार आहेत आणि भाजप शासित प्रदेशामध्ये
म्हणजे आता काल परवाची घटना सुद्धा झाली दुर्दैवाची महाकुंभमध्ये, ज्या तऱ्हेने लोकांना म्हणजे चिरडलं गेलं आणि लोक तर मृत्युमुखी पडली. या सगळ्या घटनांकडे बघितलं तर भाजपा कुठे ना कुठे मला असं वाटतं की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचार करण्याची आवश्यकता आहे. ज्या ज्या राज्यामध्ये भाजपचं सरकार तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये कायदे सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. म्हणजे उत्तर प्रदेश असेल, इतर याची त्यांची बघा तुम्ही. पण महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने असं नव्हतं, पण आता दुर्दैवाने महाराष्ट्रात पण तसं दिसायला लागले. राजकीय पक्षांच्या वरदहस्ताखाली त्या ठिकाणी क्राईम चालतात. ही भूमिका योग्य नाही. नक्कीच. पण जनतेनं काय करायला पाहिजे मग यासाठी? जनतेने योग्य सरकार निवडून दिलं पाहिजे. असं आहे की जनतेला जाती धर्माच्या गोष्टी बोलणाऱ्या नेत्यांच्या पलीकडे जाऊन महागाईवर, बेरोजगारीवर, त्या ठिकाणी महिला अत्याचारावर, महाराष्ट्राच्या सुरक्षेवर आणि रोजगार स्थापना कशी होऊ शकते, महाराष्ट्राचं पुरोगामी प्रगत कसं पुढे जाऊ शकतं, ज्या महाराष्ट्राने ह्या देशामध्ये एक इतिहास केला, समाजसुधारकांची एक आणि महात्म्यांची संतांची एक परंपरा महाराष्ट्राला होती, ज्या महाराष्ट्राने एकता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य काय असं, एकोपा काय असून पुढं जायचं काय विजन असू शकतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिकणारी मंडळी जास्त होती. जसं केरळानंतर कुठलं राज्य प्रोग्रेसिव्ह लोक म्हणायचे, ते महाराष्ट्र होतं. त्यामुळे मला अपेक्षा आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने योग्य निर्णय घेतला पाहिजे आणि ही जी मंडळी जी संविधानाची शपथ घेऊन मंत्रिमंडळात जातात आणि संविधानाच्या विरुद्ध वागतात, अशा मंडळींना त्यांची जागा पण दाखवली पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की या ठिकाणी आपली मतं मांडलेत वर्षा गायकवाड यांनी आणि जनतेनं काय करायला पाहिजे ते देखील सुचवलं आहे. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.